BMCचं पण असं म्हणणं होतं की तुमचं पण मेसेज आला होता की आम्हाला इथे BMCची गाडी बोलून द्या आणि वापस सेक्शन कंप्लीट करतो. आता सोमवारी माझी 12:30ला बैठक आहे. तेव्हा फोकस वेस्ट टू ईस्ट मी आता करेन आणि ईस्टचे जे रस्ते आपण ॲक्शन घेतली आहे त्याचं 2-3 वेळा, पण परमनंट ॲक्शन जी एक्सपेक्टेड आहे ती आता सुरू करूया. मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी चांगलं काम केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. ॲक्च्युली काल केतकीपाड्यामध्ये गेल्यावरती माननीय पालकमंत्र्यांनी माझ्या हातात एक कागद TPTCच्या मीटिंगमध्ये मी सागरी सुरक्षा या विषयावरती मुद्दा उपस्थित केला होता. त्या संदर्भात बैठक होती आणि ती बैठक 12:40 आणि ते मला दिलं 11 वाजता दिलं. आणि मग मी श्रीधरला मेसेज केला की मी पोलीस स्टेशनमध्ये नंतर येतो. मी तिथून बँड्राला गेलो, बँड्राची मीटिंग केली, पुन्हा इथे आलो आणि मग पुन्हा सगळ्यांना भेटून दादरला गेलो. असं काही काल गडबड होती आणि आज सकाळी आपल्यामध्ये येता आला. आपण सगळे आला, आपले आभार व्यक्त करतो. योगेशभाई, आपका विद्यार्थी, शिवरामजी, प्रशासन के साथ संबंध अच्छा बनाना भी एक कला है. ठीक है, और आप लोग कर रहे हो कार्यकर्ता करके. पुलिस और BMC हमको बड़ा करते हैं. कुठलाही नेता मोठा का होतो त्याच्यामागे पोलिसांचा फार मोठा योगदान असतो. BMCची फार मोठी भूमिका असते. मी जेव्हा युथचा अध्यक्ष होतो तेव्हा माझ्या कंप्लीट टीमचं मी पोलीस व्हेरिफिकेशन करून होतो. त्याच्या आधी कधीच पक्षात असं झालं नाही, पण मी यादी माझी पाठवली. माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली आणि त्याच्यानंतर माननीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या उपस्थितीत घोषणा केली. आणि मी जेव्हा पण आंदोलन करायचं तुम्हाला माहिती आहे, प्रॉफिट मार्केट हेड ऑफिसच्या मागे हिंदू सेल पण आहे, पाकिस्तानचं पण आहे, पासपोर्ट सेक्शन पण आहे. ठीक आहे ना. तर तिकडे आमचे गिरीश अनावकर साहेब होते. मी आंदोलन करताना फक्त एवढं सांगायचो, आज इसके घर पे आंदोलन करा. आणि मग स्वतः तिकडे मेसेज दिल्यानंतर काय व्हायचं, DCPपासून सगळे उपस्थित राहायचे. मोठ्या संख्येत पोलीस बंदोबस्त असल्यामुळे मीडिया पण तो फोटो जरी व्हायचा आणि प्रसिद्धी पण चांगली मिळायची. तर जेव्हा आंदोलन आपण करतो आणि पोलीस नाही आली तर आपल्या आंदोलनाला काय अर्थ उरत नाही. त्या दिवशीसुद्धा केतकीपाड्यामध्ये जेव्हा आम्ही होतो आणि पोलीस एवढ्या तयारीत आले होते आणि नंतर ॲक्शन नाही झाली, तर पोलिसांनी ॲक्शन नाही घेतली म्हणून आम्ही हिरो होतो. पोलिसांनी ॲक्शन घेतली असती, राजकारणी दोन्ही बाजूला खुश असतो. पोलिसांनी मारलं तरी आम्ही मोठे होतो, नाही मारला तरी मोठे होतो. पण त्या दिवशी पोलिसांनी सहकार्य केलं. रात्री मला DCP साहेब बोलले, आमदार साहेब तुम्ही नाही आलेच तर आज ॲक्शन घेतली असते. पण CM साहेबांशी आम्ही बोललो आहे, आधी केतकीपाडा वाचलं पाहिजे असं आमचं मत आहे. गोपाळ शेट्टीजी त्या विषयावरती संघर्ष करत आहे आणि काल तर आशिषजीने जी भूमिका घेतली त्यानंतर त्यांचं पुनर्वसन होईल अशी अपेक्षा आहे. त्या दिवशी आम्ही काम करतो. पोलीस आपले शत्रू नाही, पोलीस आपले मित्रच आहेत. चांगलं काम व्हावं ही आपली अपेक्षा आहे. आपण बोरिवली ईस्टमध्ये जे जे काम होतं, म्हणजे हायवेला राईड जाताना प्रॉब्लेम होता तो सॉल्व केला. आता इथली ट्रॅफिकची समस्या आहे, यावर विशेष करून मला लोक सांगतात. सोमवारी त्या विषयावरती सुद्धा लक्ष देऊन आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. मी फोन लावला, मला जसंच समजलं ते लगेच करून घ्यायला सांगतो. आणि तिकडच्या DCPला मी सांगितले की 40 पोलीस स्टेशनचं आपण इकडे करू. आणि आत्ता जे नवीन DCP आले आहेत त्याच्या आधी ते सुरक्षा बघत होते आणि मला आजपर्यंत पोलीस बॉडीगार्ड देऊ शकली नाही. एक परमानंट आहे आणि एक रोज नवीन आहे. ठीक आहे. असा मुंबईतला मी एकमेव आमदार असला. आता माझ्याकडे एक NSG कमांडोने अप्लाय केली आणि त्याचं मी ट्रू कॉलर बघितलं, त्याच्यावरती असं आलं. आता इथे मी त्या येताना चेक केलं की दिस नंबर इज फ्रॉम. आता तो मला बोलतो आहे की मी 3 वर्ष प्राईम मिनिस्टर सिक्युरिटी काम केलं. स्वतःहून कसा नको वाटत असेल तर मी सुशील सरांना बोललो, त्याला सगळं बोलवून घ्या आणि त्याचं पोलीस कॉन्ट्रिब्युशन वाढवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कारण तो PMचं नाव घेतो, स्वतःचं असलं असं पण बोलतो. पण ट्रू कॉलर जर असा बोलत असेल तर अनेक लोक असं पोलिसांना बदनाम करण्याची कोशिश करत असतात. आपण जर अलर्ट राहिलो तर असे प्रकार होणार नाही. एकदा सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे, शिवजाल विशेष करून तुमचे तुम्ही सर्व
मंडळ अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, नगरसेवक, मुंबई पदाधिकारी सगळ्यांना एकत्रित तिथे बोलवला. त्याबद्दल आपले आभार. काल ते दोघे नव्हते तिथे, काल आपण बाहेर होते तर सांगितलं या पाठीशी व्यवस्था की आता साहेब शिवजयंती